नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. ततश्वेतैर्हये युक्ते महती शंदने स्थितो. माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखो प्रदद्मतुः. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः. पौण्ड्रं दद्मौ महाशंकं भीमकर्मा वृकोदरः. अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः. नकुलसहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. ऐसी स्वर्गी मात देखोनी तो आकांत. तो पांडवदळा आत वर्तले काही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. पांडवांचं सैन्य पाहिल्यानंतर दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन पांडवांच्या पक्षातील महारथी संपूर्ण योद्ध्यांचा परिचय करून देतो. आपल्याही पक्षामध्ये जे काही मुख्य सैनिक आहे त्यांचाही तो परिचय करून देतो आणि त्यांची तुलना करत असताना तो असं म्हणतो आहे, भीष्माचार्यांचं रक्षण कवच ज्या सैन्याला प्राप्त झालं ते आमचं सैन्य अपर्याप्त आहे, परंतु भीमाने ज्या सैन्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतली असं पांडवांचं सैन्य मात्र पर्याप्त आहे. त्याचे आपण दोन अर्थ केले. पर्याप्त म्हणजे थोडंसं आहे, त्यांचं सैन्य थोडं आहे, आणि अपर्याप्त म्हणजे फार मोठ्या प्रमाणात आपलं सैन्य आहे. त्यांचं सैन्य आहे 7 अक्षौहिणी आणि आपलं सैन्य आहे 11 अक्षौहिणी. किंवा दुसरा अर्थ असा होतो, युद्धामध्ये सैन्यांची संख्या किती आहे यावर जय पराजय अवलंबून नसतो. युद्ध करण्याकरता लागणारं नैतिक बळ, धार्मिक असणाऱ्या प्रवृत्तीचा प्रभाव या सगळ्यांचा परिणाम युद्धावर होत असतो. संख्या जरी कमी असेल पण आम्हाला जिंकून घेण्यासाठी म्हणजे आपला पराभव करण्यासाठी त्यांचं सैन्य पर्याप्त आहे, पुरेसं आहे. पण 11 अक्षौहिणी सैन्य असतानासुद्धा पांडवांना पराजित करू शकेल या बाबतीत आपलं सैन्य मात्र अपर्याप्त आहे, अशा त्याच्या मनातली एक भावना तो बोलून दाखवतो आहे. द्रोणाचार्यांच्या जवळ आला. आश्वासनाचा एकही शब्द द्रोणाचार्य उच्चारण करत नाही. याचा अर्थ मनातून घाबरलेला आहे. द्रोणाचार्य शब्दांनी त्याचं अनुमोदन करत नाही, म्हणजे थोडक्यात त्याचा अनादर झालेलाच आहे. आणि मग अशा दुर्योधनाने सगळ्यांना एक व्यवस्थित सूचना केली की सर्वांनी सर्व बाजूने केवळ भीष्माचार्यांचं रक्षण करावं, कारण भीष्माचार्य सुरक्षित राहिले तर त्यामुळेच आपलं सगळं सैन्य सुरक्षित राहणार आहे किंवा आपणही सुरक्षित राहणार आहोत, हा त्याचा भाव आहे. आणि मग भीष्माचार्यांच्या रक्षणाच्या बाबतीमध्ये असा मनोभाव प्रकट केल्यानंतर भीष्माचार्याने विचार केला की हा तर घाबरलेलाच आहे, द्रोणाचार्य याला काही अनुमोदन देत नाही, आपण याच्या हृदयामध्ये हर्ष व्यक्त करावा याकरता मोठ्याने सिंहासारखी गर्जना केली किंवा त्यानंतर त्यांनी शंखनाद केला, असा श्लोकाचा भाव आहे. ज्ञानोबाराय हर्षम पदाचा अर्थ करत असताना दुर्योधनाला हर्ष व्हावा असा भाव व्यक्त न करता सेनापती संतोषाला असा भाव करतात. या राजयाची या बोला सेनापती संतोषाला हर्ष दुर्योधनाला नंतर होणार आहे. भीष्माचार्यांचं रक्षण करावं असं दुर्योधन सर्वांना म्हणतो. या बोलण्याचा हर्ष भीष्माचार्यांना झाला की कमीत कमी या काळात का होईना आपलं रक्षण करावं असा याच्या मनात विचार आला, ही चांगली गोष्ट आहे. आणि मग आनंदाच्या भरामध्ये सिंहासारखी गर्जना, वीरवृत्तीच्या बळाने शंखाचा ध्वनी त्यांनी प्रगट केला. आणि हे दोन्ही नाद एकत्र मिळाल्याबरोबर संपूर्ण त्रैलोक्य बहिर होऊन गेलं. फक्त दोघाचाच आवाज बरं, एकतर भीष्माचार्यांची सिंहासारखी गर्जना आणि त्यानंतर त्यांनी केलेला शंखाचा नाद, यातून भीष्माचार्यांचा प्रभाव आपल्या लक्षात येतो. सामान्य व्यक्ती नाही ना, आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारी महापुरुष आहे. भगवान परमात्म्यावर नितांत प्रेम आहे. हस्तिनापुराच्या बाबतीमध्ये एकनिष्ठ आहे
आणि वडिलांच्या सामर्थ्याने इच्छा मरण याचं वरदान प्राप्त आहे. या सगळ्या प्रभावाचा भीष्माचार्यांचं व्यक्तिमत्व फक्त कौरवांच्या पक्षातलं अन्न खाल्ल्यामुळे त्यांना कौरवाच्या बाजूने युद्ध करावं लागलं, एवढी जर एक बाजू सोडली तर भीष्माचार्यांची बरोबरी करू शकेल असा जगात कोणीच नाही. एका वाक्यात सांगता येईल, भीष्माचार्यांचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की त्यांच्या प्रतिज्ञेसमोर देवाने सुद्धा आपली प्रतिज्ञा मोडून टाकावी किंवा आपली प्रतिज्ञा माघार घ्यावी. देवाला माघार घ्यावं लागण्याचं सामर्थ्य किंवा प्रभाव तो भीष्माचार्यांचा आहे. या एकाच वाक्यावरून कळतंय. नाहीतर भगवंताचं म्हणणं आहे की मी जर आज्ञा दिली, पृथ्व्या भूते वाहावी, ही आज्ञा माझी. फक्त पृथ्वीवर आज्ञा नाही बरं, आकाशे सर्वत्र वसावे या सगळ्या ओव्यांचा अर्थ लागतो हे आज्ञा माझी. आकाशाने सगळीकडे राहावं ही माझी आज्ञा आहे. किंवा पावके दहावे, वर्षावे जळे, वायूने नाव भरी उगे नसावे हे आज्ञा माझी. पंचमहाभूतावर आज्ञा गाजवणारा परमात्मा आहे आणि अशा परमात्म्याला सुद्धा त्याने केलेली प्रतिज्ञा मोडून टाकण्याकरता भाग पाडावं हे भीष्माचार्यांचं सामर्थ्य आहे. जेव्हा भगवंतांनी प्रतिज्ञा केली की मी या युद्धामध्ये शस्त्र धारण करणार नाही, तेव्हा भीष्माचार्यांनी सुद्धा प्रतिज्ञा केली की देवाला मी सुद्धा शस्त्र हातामध्ये धारण करविल्याशिवाय राहणार नाही. हा भीष्माचार्यांचा पराक्रम. आणि म्हणून फक्त सिंहगर्जना आणि शंखनाद केल्याबरोबर संपूर्ण त्रैलोक्याच्या कांढाळ्या बसल्या. ते बहिर होऊन गेलं आणि मग भीष्माचार्याचं अनुसरण सगळ्यांनी केलं. मग काहींनी शंख वाजवले, काहींनी नगारी नौबती वाजवल्या, काहींनी ढोल वाजवले, मृदंगाचा आवाज केला, अनेक प्रकारची रणवाद्य ज्याला गोमुख असं म्हणतात, एकदमच ती वाजल्यामुळे तो भयंकर शब्द झाला. आणि त्या शब्दाचा परिणाम असा झाला की काही जण आवेशाने दंड थोपटायला सुरुवात करतात, आवेशाने एकमेकाला हाका मारतात. उन्मत्त झालेले हत्तींचे कळप आवरत नाही. ज्ञानोबा म्हणतात, भित्र्या लोकांची काय गोष्ट सांगावी, जे युद्धामध्ये नवीनच आले होते ते तर केरासारखे उडून गेले. चांगले चांगले जे प्रसिद्ध लोक होते त्यांनासुद्धा थंडी ताप येऊ लागला. आणि यमाने विचार केला की आपण यामध्ये आता अंग घालू नये, न जाणो आपण इतरांचे प्राण हरण करण्याकरता गेलो तर आपलाच प्राण जायचा. जेने दचकला कृतांत अंग निघे, काहींचे उभ्या उभ्याच प्राण गेले. याचा अर्थ उभं राहण्याचं सामर्थ्यसुद्धा राहिलं नाही, गळून गेले. बघा, चांगल्या चांगल्या लोकांची दातखिळ बसली. आणि जे प्रसिद्ध होते, आपल्या नावासमोर पदव्या लावत होते ना, आम्ही एवढं युद्ध जिंकलं, तेवढं युद्ध जिंकलं, असं बिरुदाचे दादुले, दादुले म्हणजे मोठे आणि बिरुद म्हणजे ब्रीद, ज्यांनी आपल्या नावासमोर बिरदावळी लावलेली होती, ते सगळे चांगल्या प्रकारे थंडी तापाला प्राप्त झाले. असा अद्भुत आवाज ऐकल्याबरोबर ब्रह्मदेवसुद्धा व्याकुळ झाले. आणि मग स्वर्गातले देव म्हणा लागले की नक्कीच आज प्रलय काळच प्राप्त झाला, बहुतेक त्रैलोक्यातला आज कुणीही वाचणार नाही. हा कशाचा परिणाम आहे? फक्त आवाजाचा परिणाम आहे. आता कौरव पक्षातल्या लोकांनी शंखनाद केला, वाद्य वाजविली. यानंतर पांडवांच्या पक्षातल्या सुद्धा महारथी किंवा अतिरथी असणाऱ्या योद्ध्यांनी आपापली असणारी शंखनाद वाजवण्याकरता प्रारंभ केला. आता याचं असणारं स्पष्टीकरण पुढच्या 3 श्लोकामध्ये करतात. ततः श्वेतैहि हयैहि युक्ते महती शंदने स्थितो माधवः पांडवः च एव दिव्यो शंखो प्रदद्मतुः. 14व्या श्लोकाचा अर्थ असा आहे, ततः म्हणजे केव्हा? त्यानंतर कौरवाच्या पक्षातल्या लोकांनी आपापले वाद्य वाजविल्यानंतर श्वेतैहि हयैहि युक्तैहि, श्वेतवर्णाच्या हय म्हणजे घोडे आणि या पांढऱ्या रंगाच्या घोड्यांनी युक्त असणाऱ्या सप्तमी विभक्तीवर महती शंदने स्थितो. शंदन म्हणजे रथ, मोठ्या रथावर 2 जण विराजमान होते. यातून भक्तराज अर्जुनाचं ऐश्वर्य प्रगट होतं. बरं, म्हणजे आतापर्यंत
कोणी कोणता शंख वाजवला, कौरवाच्या पक्षातल्या लोकांच्या शंखाची पण नावं आलेली नाही. ते लहान रथावर होते का मोठ्या रथावर होते याचाही उल्लेख आला नाही. पण भक्तराज अर्जुनाच्या रथाचं मात्र वर्णन केलं आहे की पांढऱ्या शुभ्र वर्णाच्या घोड्यांनी युक्त असणाऱ्या मोठ्या रथावर दोघेजण विराजमान होते. कोण कोण? माधवः च पांडवः. श्रीकृष्ण परमात्मा सारथी आहे आणि भक्तराज अर्जुन पांडव. हा पांडव शब्द का वापरला? कारण हा पहिल्यांदा धृतराष्ट्रानेच वापरला होता. मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, म्हणून तिथं अर्जुनाचा उल्लेख नाही. पांडव तो शब्द वापरतो ना, मग संजयाने सुद्धा तो शब्द वापरला की किंवा लक्ष्मी माता ज्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विराजमान झाली त्या परमात्म्याला माधव असं म्हणतात. पांडव हे दोघे विराजमान होते. त्यांनी आपले दिव्यौ शंखो प्रदद्मतुः, दिव्य अशा प्रकारचे शंख वाजविले. पण त्यांच्या शंखाची नावंसुद्धा देतात बरं. कोणता कोणता शंखनाद कोणी वाजवला? कौरवाच्या पक्षातल्या लोकांची शंखाची नावं नाही आली, पण पांडवांच्या पक्षातल्या महारथींची शंखाच्या नावाची सुद्धा यादी आली. कोणता शंख कोणी वाजविला? प्रारंभ केला देवापासून. आता देवाने तर काही युद्धामध्ये सहभाग नव्हता घेतला ना, पण तरीसुद्धा शंखनाद वाजवला बघा. का? कारण हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धामध्ये जरी परमात्म्याचा प्रत्यक्ष सहभाग दिसत नसला तरी पण अप्रत्यक्ष सहभाग नक्की असतो किंवा भगवान परमात्मा सहाय्य करतात. यासाठी पांचजन्यम ऋषिकेशो, पांचजन्य नावाचा भगवंताने शंख वाजविला. देवदत्तम धनंजयः, देवदत्त नावाचा शंख धनंजय अर्जुनाने वाजवला. ऋषिकानाम ईशः, जो सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहे त्याला ऋषिकेश असं म्हणतात. ऋषिकानाम नाम इंद्रियानाम, ईशः स्वामी, सगळ्यांच्या इंद्रियांचा स्वामी, त्याला ऋषिकेश असं म्हणतात. आणि भक्तराज अर्जुनाचं एक नाव आहे बघा, गुडाकेश. त्याचे दोन अर्थ होतात. गुडाका ईशः किंवा गुडाकेशः, ज्याचे कुरळे केस आहे त्याला गुडाकेश म्हणतात. किंवा गुडाका म्हणजे निद्रा आणि ईश म्हणजे स्वामी. ज्याने निद्रेवर विजय संपादन केलेला आहे त्याला गुडाकेश असं म्हणतात. भोजन, निद्रा, व्यसन, भांडण या ज्या गोष्टी के नाही वाढवल्या तर वाढतात आणि कमी केल्या तर कमी होतात. त्याच्यामध्ये पुन्हा एक रोग आलेला आहे कंडू, म्हणजे त्याला खाज म्हणतात की नाही. जास्त खाजत राहिला की खाज वाढते, कमी केली की ते आपोआप कमी होते. भोजन जेवढं वाढवलं तेवढं वाढतं, निद्रा जेवढी वाढविली तेवढी वाढते, भांडण जेवढं वाढवलं तेवढं वाढतं, व्यसन जेवढं वाढवलं तेवढं वाढतं आणि जितकं कमी केलं तितकं ते कमी पण होतं. म्हणून आजही आपल्या भारतामध्ये काही काही योगी पुरुष अशाही बघा, ते फार झालं तर 3-3.5 तासच विश्रांती करतात, दिवसा झोपतही नाही. आपलं रात्री जागरण झालं तर आपण दिवसा त्याची भर काढून घेतो. ते तसं करत नाही. शरीराला सवय लावली की शरीराला सवय लागत असते. किती प्रमाणामध्ये आपलं जे उदर आहे ना त्याच्यामध्ये लवचिकता आहे बघा. जितकं ते अजगराच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की तो आपल्या अंगापेक्षा जास्त मोठं भक्षण करू शकतो. म्हणून आकाराने मोठं भक्ष असेल तर त्याची त्वचा अशी ताणते. किती मोठा प्राणी असला तर अजगर त्याला गिळून घेतो. त्याचं शरीर असं, त्याच्या त्वचेमध्ये काहीतरी सामर्थ्य असेल की त्याची त्वचा विस्ताराला प्राप्त होते. तसं आपलंही आहे. जेवढा आपण आहार घेतो तेवढा आपला असं उदराचा भाग विस्ताराला प्राप्त होतो. हे सगळं आपल्या हातात आहे. गुडाका ईश या संबंधाने सांगितलं. आणि अजगरही झोपूनच राहतो बरं. वायू भक्षण करतो तो, त्याला भक्षण मिळालंच पाहिजे असं काही नाही. वारं पिऊन सुद्धा सुखी राहतो. एके पवनेची पीती, ज्ञानोबा त्याचा उल्लेख 7व्या अध्यायामध्ये करता. काही प्राणी मात्र फक्त वायू भक्षण करतात. म्हणजे अजगराचं उदाहरण दिलं. कशा करता? निद्रा. गुडाका ईश हे अर्जुनाचं एक नाव आहे. इथे आलेलं नाव आहे धनंजय, ज्याने राजसू यज्ञाच्या प्रसंगाला
विपुल प्रमाणामध्ये अनेक राजांचा पराभव करून त्यांच्याकडून धन जिंकून आणलं म्हणून त्याला धनंजय असं म्हणतात. त्यानंतर पौंड्रम दद्मो महाशंखम भीमकर्मा वृकोदरा. भीमकर्मा ज्याची कर्म भयानक आहे. आणि आणखीन एक विशेषण दिला वृकोदरा, ज्याच्या उदरामध्ये उर्क नावाचा अग्नी आहे. म्हणून भीमाचा आहार फार मोठा होता बरं. भीम जर जेवायला बसले तर किती आहार भक्षण केला ते उठत नसायचे. त्या बकासुराचा आहार घेऊन जाण्याची सेवा एकदा त्यांच्याकडं आली आणि ते गाडी हाकता गाडी घेऊन गेले तिथपर्यंत. ते गाडी हाकत असताना बैल वगैरे जुंपावे लागतात, न्यावे लागतात, अडचणच आहे. त्यांनाच लागली भूक. त्याने बकासुराचं नंतर पाहू, पहिला आपणच जेवून घेऊ. ते बकासुराच्या नावाने आणलेला सगळा आहार एकट्याने भक्षण केला. बकासुराला राग आला, म्हणजे माझ्या नावाचा आहार याने भक्षण केला. त्याने मागून भीमाला हाणाला मारायला सुरुवात केली. भीम म्हणले थोडं थांब, शेवटचा घास राहिला आहे, नंतर तुझ्याकडे पाहतो. वृकोदरा, ज्याच्या उदरामध्ये वृक नावाचा अग्नी आहे. आहार फार मोठा आहे पण कोणती मातेचा घास आहे असा जर शब्द ऐकू आला आणि भीमाच्या पात्रामध्ये थोडासा जरी लाडू ठेवला तर असं म्हणतात की पूर्ण लाडूसुद्धा भीम खाऊ शकत नव्हते. कोणती मातेचं नाव ऐकलं की त्यांची तृप्ती व्हायची. जेव्हा हे पांडव वनवासामध्ये राहायचे ना, लाक्षागृहाच्या नंतर, तर मधुकरी मागून आणायचे सगळेजण. पण त्याचा नियम असा असायचा, मधुकरी कोणी किती जरी आणली तर अर्धी मधुकरी एकटी भीमाच्या नावाची असायची आणि बाकीच्या अर्ध्या मधुकरीमध्ये मग बाकीचे 5 जण. कोणती मातेसहित बरं, 4 भाऊ आणि एकटी कोणती माता अर्ध्यामध्ये आणि अर्ध्या भागामध्ये भीमाचा भाग. म्हणून भीमकर्मा, ज्याची कर्म भयानक आहे. युद्धामध्ये सगळेच्या सगळे कौरव 100 बरं एकट्या भीमानेच मारले. भयानक कर्म आहे त्याचं. वृकोदरा, त्यांनी आता भीम जर मोठा असेल तर शंख कसं काय लहान असेल. महाशंखम, आकाराने मोठा असणारा महान शंख, त्याचं नाव होतं पौंड्रम दद्मौ, तो त्याने तो वाजविला. त्यानंतर अनंत विजयम, अनंत विजय नावाचा शंख. कुंती पुत्र हा राजा युधिष्ठिर, कुंतीचा पुत्र असणारा युधिष्ठिर म्हणजे धर्मराज. युधिष्ठिर शब्दाचा अर्थ फार गोड आहे. युधिष्ठिर, जो युद्धामध्ये स्थिर राहू शकतो त्याला युधिष्ठिर असं म्हणतात. आणि तो राजा आहे बरं. दुर्योधनाकरताही राजा शब्द वापरला आणि इथे सुद्धा धर्मराजाकरताही राजा शब्द वापरला ना संजयाने. तर यातला भाव असा आहे, हे धृतराष्ट्रा, तू राजा असल्यामुळे तुझ्या संबंधाने दुर्योधन युवराज मानला गेला आहे. तुझ्या मनातला राजा दुर्योधन आहे पण लोकांच्या मनातला राजा धर्मराज आहे. दोघाकरता शब्द वापरला राजा. राजा दुर्योधनस्तदा शब्द आला की नाही दुसऱ्या श्लोकामध्ये, तसं इथं सुद्धा शब्द आला. राजा कुंती पुत्र युधिष्ठिरः. नकुल आणि सहदेव यांनी अनुक्रमे नकुलाने वाजवला सुघोष नावाचा आणि सहदेवाने वाजवला मणिपुष्पक नावाचा शंख. म्हणजे पांडवांच्या पक्षामध्ये प्रामुख्याने 6 जणांनी शंख वाजविला. 5 पांडव आणि सारथी असणारा परमात्मा, या 6 जणांनी शंख वाजवला. आता यातला बारकावा असा आहे, कौरव पक्षामध्ये भीष्माचार्यांचं अनुकरण केलं, सगळ्यांनी आपापले वाद्य वाजविले, तर जणू काही प्रळय काळच प्राप्त झाला की काय असा प्रसंग आला. म्हणजे सगळ्या कौरवांचा आवाज एकीकडे आणि एकट्या भगवंताचा शंखाचा आवाज एकीकडे. आणि त्यानंतर पुन्हा पांडवांनी शंख वाजविले 5 जणांनी. मग या दोघांचा आवाज एकत्र झाला. कोणाचा? एका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि 5 पांडवांचा. दोघांचा आवाज एकत्र झाला तर मग परिणाम काय झाला तो पुढे सांगणारच आहे. किंवा पांडव पक्षातल्या लोकांनी पण शंख वाजवायला प्रारंभ केला, त्याचाही परिणाम पुढे येणारच आहे. यावर ज्ञानोबर स्पष्टीकरण करतात. तो भाग असा आहे, ऐसी स्वर्गे मात देखोनी तो आकांत तव पांडव दळा आत वर्तले काही. ऐसी म्हणजे मागच्या ओवीचा संबंध आहे. ऐसा अद्भुत तुरबंबाळ ऐकोनी ब्रह्मा व्याकुळ
देव म्हणती प्रळय काळ ओढवला आजी. देव असं म्हणू लागले की आता नक्की प्रळय काळ प्राप्त होणार. हे युद्ध झालं की सृष्टीचा वेगळा नाश करण्याची गरज नाही. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये प्रळय काळ होतो किंवा ब्रह्मदेवाचं पूर्ण आयुष्य संपलं की मग महाप्रळय होतो. पण इथं तसं नाही. महाप्रळय जेथे धोकडांसी किंवा देव म्हणती प्रळय काळ ओढवला आजी. उत्पत्ती, स्थिती आणि प्रळय हे 3 काळामध्ये होत असतात. जेव्हा स्थिती असते तेव्हा उत्पत्ती आणि प्रळय होत नसतो, किंवा जेव्हा प्रळय होतो उत्पत्ती, स्थिती आणि होत नाही. उत्पत्ती घडते तेव्हा स्थिती आणि प्रळय काळ नसतो. म्हणजे या 3 वेळा आपापल्या वेळेच्या संबंधाने समर्थ आहे. पण आता स्थिती असतानाही प्रळय काळाचा प्रसंगाला आज प्राप्त झाला अशी स्वर्गामध्ये चर्चा सुरू झाली. काल आपण विचार केला, ज्ञानोबराय नेवासा या क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरीचं विवेचन करतात. पण स्वर्गात काय घटना घडते आहे किंवा सत्य लोकामध्ये काय होतं आहे त्याचा उल्लेख ज्ञानोबराय करतात. का? कारण योगाची साधना करणाऱ्या साधकाला जर स्वर्गातलं ऐकू येत असेल तर ज्ञानोबरायचं सिद्ध आहे. मग समुद्रा पहिली कडीला देखे, स्वर्गीचा आलोचो ऐके, मनोगत ओळखे मुंगी याचे. हे योगी पुरुषाचं सामर्थ्य आहे. आणि ज्ञानोबराय तर योग्यांची माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. योगी पुरुषाला एवढं सामर्थ्य असेल तर ज्ञानोबरायचं सामर्थ्य आगाध आहे. ऐसी स्वर्गीय मात, अशी स्वर्गामध्ये घटना घडली. पण केव्हा? देखोनी तो आकांत, तो सगळा आकांत रणकोल्हाळ भयानक असणारा हा आवाज ऐकल्याबरोबर तो आवाज त्यांनी पाहिला. बरं, देखोनी तो आकांत. पण परिणाम जरी सत्य लोकामध्ये झाला असेल किंवा स्वर्ग लोकात झाला असेल, पण पांडव दळात काही परिणाम जवळच्या व्यक्तीवर परिणाम नाही झाला, कारण ते धार्मिक होते. ज्ञानोबराय पुढे सांगतात, तव म्हणजे तेव्हा पांडव दळा आत वर्तले काही. पांडवांच्या पक्षामध्ये काय घडलं? आता पांडवांच्या पक्षामध्ये काय घडलं हे सांगण्याच्या अगोदर ज्ञानोबराय भक्तराज अर्जुनाचं, त्याही अगोदर श्रीकृष्ण परमात्म्याचं, तो सारथी आहे, पण सारथ्याच्या अगोदरही रथाचं ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणजे रथ नंतर सारथी नंतर पुन्हा रथी असं वर्णन क्रमाने करत आहे. आणि उल्लेख असा आहे, या सगळ्या ओव्यातून आपल्याला भक्ताचं ऐश्वर किंवा भक्ताची श्रीमंती, आध्यात्मिक अंगाने भक्त किती श्रेष्ठ असतो त्याचा विचार ज्ञानोबराय सांगतात. बरं, ज्ञानोबरायनं वर्णन करायचं आहे, तैसा अर्जुनाची विशेषता व्हावा, ऐसे आवडली मज जीवा, जे त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला. सगळ्या त्रैलोक्यातलं दैव एका अर्जुनाच्या ठिकाणी राहायला आलं. मग अर्जुनाचं विशेष स्तवन करावं की नाही? पण ज्ञानोबराय अर्जुनाचं स्तवन करण्याच्याही अगोदर त्या भक्तराज अर्जुनाच्या रथाचं वर्णन करतात. म्हणजे यातून अधिकार कळतो की भक्त किती श्रेष्ठ आहे. हो का निज सार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाची जावळीचे कांतले चारी, की पाखांचा मेरू जैसा रहवर मिरवतसे तैसा, ते जे कोंदाटलिया दिशा जयाचेनी, जेथ अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. रथाचे गुण सांगतात. बरं, अगोदर सांगायचे रथाचे गुण, नंतर सांगायचे सारथ्याचे गुण, त्यानंतर सांगायचे रथी, रथ, सारथी आणि रथी. रथाचं चालन करणारा, संचालन करणारा सारथी असतो, रथामध्ये बसणारा रथी असतो. ज्ञानोबराय म्हणतात त्या रथाचे गुण काय सांगावे, पण तरी सांगा बरं. 5-6 प्रकारे ज्ञानोबराय गुण सांगतात. कशाचे? भक्तराज अर्जुन ज्या रथावर विराजमान आहे त्या रथाचे सद्गुण सांगतात. पहिला गुण काय आहे? या रथावर जो आरूढ होतो त्याचा पराजय कधी होत नाही. या रथाचं वैशिष्ट्य असं आहे, त्या खांडव वनाला जाळलं की नाही, असं म्हणतात की एका राजाने यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये अखंड तुपाची धार सुरू होती, हत्तीच्या सोंडेप्रमाणे. मग आता तुपाला नष्ट करावं हे काम अग्नीचं आहे, पण एवढ्या भरपूर प्रमाणामध्ये तुपाचा संचार झाल्यामुळे ते अग्नीला झालं आजीर्ण, म्हणजे त्याचं बोट बिघडलं. कशामुळे?
जास्त प्रमाणात तूप आल्यामुळे त्याचं नशीब आहे बिचाऱ्याचं, त्याला जास्त मिळालं अग्नीला. आणि त्या अग्नीने असा विचार केला की आता फार मोठ्या प्रमाणात लाकडं जर जाळले तर आपलं अजीर्ण जाऊ शकतं. मग ते खांडव वन जे होतं ते अर्जुनाने अग्नी अस्त्राचा वापर केला. अग्नीला ते वन सगळं जाळण्याकरता दिलं. अग्नी प्रसन्न झाला आणि त्या अग्नीने अर्जुनाला रथ दिला, दिव्य अस्त्रशस्त्र प्रदान केले. किंवा असंही म्हणतात की चित्ररथ नावाचा गंधर्व आहे, त्याने सुद्धा अर्जुनाला एक प्रकारचा रथ भेट दिला. दोन्ही प्रकारे आपण विचार करू शकतो. मग तो रथ कसा होता? या रथावर जो आरूढ होईल त्याला कोणत्याही प्रकारे पराजयाचा सामना करावा लागत नसायचा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, हो का निजसार विजयाचे. निजसार म्हणजे गाभा, आणि कशाचा गाभा? विजयाचे निजसार. जगामध्ये आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी विजय संपादन केला आहे, जगातल्या सगळ्या विजयाचं सार काढावं आणि त्या निजसारापासून एक गोष्ट तयार करावी, तो म्हणजे अर्जुनाचा रथ आहे. हो का निजसार विजयाचे म्हणजे अर्जुनाचं पण नाव विजय आहे. भगवंताचं स्वरूप विजय स्वरूप आहे. विजय स्वरूप श्रीकृष्ण असं म्हटलं आहे. म्हणजे नावही विजय. अर्जुनाचं विजयी नामे विख्यात. रथही कसा आहे? विजयाचं निजसार आहे. पराजय होईलच कसा यांचा? हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे, किंवा संपूर्ण जगातलं महातेज एकत्र करावं आणि त्या महातेजाचं भांडार म्हणजे ठेवा, निधी प्रगट व्हावा, तो म्हणजे भक्तराज अर्जुनाचा रथ आहे. म्हणजे विजयाचं निजसारही आहे, महातेजाचं भांडारही आहे, किंवा संपूर्ण महातेज ज्यामध्ये सामावलेला आहे. आणि मग जर रथच असा असेल तर त्या रथाचा वेगवान प्रवास होण्यासाठी घोडे पण तसेच असावे लागतील की नाही? असं म्हणतात की अर्जुनाच्या रथाला जे घोडे जुंपले होते ना, तर त्या घोड्याच्या वेगाला जगातली कोणतीच गोष्ट प्रतिबंध करू शकत नसायची. पाण्यातून निघाला तरी तेवढाच वेग, वनातून डोंगरातून दरीतून चालला तरी तेवढाच वेग, आणि भूमीमधून चालला तरी तेवढाच वेग. एवढंच नाही, आकाशातून चालला तरी तेवढाच वेग. म्हणजे अर्जुनाच्या रथाच्या वेगाला कोणीही प्रतिहत करू शकत नसायचं. आणि योगायोगाने जर अकस्मात एवढा एखादा घोडा मरण पावला की त्याच्या जाग्यावर नवीन घोडा लगेच उत्पन्न व्हायचा. हा त्या गंधर्वाच्या वरदानाचा प्रभाव होता. घोडा मरण पावला की दुसरा शोधत बसायचा नाही, तो रिकामा झाला की त्याची जागा घेण्याकरता दुसरा तयार. असे अर्जुनाच्या रथाला 4 घोडे होते की नाही, पण त्यांची जागा घेण्याकरता मागे 100 घोड्यांची यादी होती. 100 घोडे तयार होते. म्हणजे अकस्मात एखादा मरण पावला की लगेच दुसरा तयारच, असं वरदान होतं त्या. मी काल महाभारतात वाचलं म्हणून सांगतोय बरं. हे सांगावं लागतं ना, सांगायचं म्हणलं की बघून सांगावं लागतं सगळं. बघून म्हणजे इथं नाही, घरी. इथं काय, इथं बघून सांगायचं नाही, इथं ओळ्या बघून सांगावं लागतं. जे इथं गरुडाची जावळीचे कातले चारी. कांतले म्हणजे जुंपलेले. घोडे कसे होते? वेगाच्या बाबतीमध्ये गरुडाची बरोबरी करू शकेल. सगळ्यामध्ये वेग कोणाचा जास्त आहे? गरुडाचा. वेग जास्त कोणाचा आहे? हनुमंतरायाचा. आणि वेग कोणाचा आहे? वायूचा. म्हणून 10व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे बघा, पवन पवतामस्मी. सगळ्या वेगवान पदार्थामध्ये वायू मी आहे. पण वायुनंदन असल्यामुळे हनुमंताचा पण तेवढाच वेग आहे, प्रचंड वेग. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, ते 4 वानरांचे समूह केले जानकी मातेचा शोध घेण्यासाठी. 4 दिशेला पाठवले. तर पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला जाणारे यांनी काही विचारलंच नाही, निघाले म्हणजे निघाले. पण ते दक्षिण दिशेला जे चालले, ज्यामध्ये हनुमंतराय होते, तेव्हा हनुमंतरायने विचारलं की आपण तर काही आतापर्यंत जानकी मातेला सीतेला पाहिलं नाही आणि शोध घेण्याकरता आपण निघालो, काही लक्षणं तर विचारावं लागेल ना भगवंताला. पण त्यांनी विचारलं, प्रभू जानकी माता दिसतात कशा? भगवंतांनी सांगितलं, हनुमंता जिथं जानकी माता विराजमान असेल ती माझं नामस्मरण करेल. आणि माझं नामस्मरण ती करेल यात नवल काय आहे? जानकी मातेच्या संसर्गामध्ये आलेल्या वृक्षवेली, लता, झाडंसुद्धा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतील.
ज्या वायुमंडलामध्ये एवढं नामस्मरण घडेल समजून घ्यायचं ती जानकी माता आहे. कारण प्रत्यक्षात कधी पाहिलंच नव्हतं. माता ही दक्षिण तीरावर आले समुद्रावर आणि वानरांना पाहिलं की जटायूचा भाऊ संपाती तो आकाशमार्गे आला आणि त्यांनी पाहिलं वा नाश्ता तर आलेला आहे, म्हणजे वानर हे त्याचा नाश्ता. पण त्याने त्या वानरांना खाण्याकरता प्रारंभ केला. हे सगळे वानर जय श्रीराम म्हटले. ते म्हणले जय श्रीराम, माझा भाऊ जय श्रीरामच म्हणायचा म्हणे. याचा अर्थ हे माझ्या भावाचे आणि हे सगळे भक्तच आहे ना प्रभू रामचंद्राचे, यांना आपण खायचं नाही. मग त्याचा संवाद झाला. कशा करता आलात म्हणे आम्ही सीता मातेचं संशोधन करण्याकरता आलो. मला वेग सांगायचं आहे बरं पुढं, फक्त ते विसरू नका मी कशा करता सांगतो आहे. आता मूळ मुद्दा राहायचा बाजूला, मग तुम्ही म्हणायचं रामायण सुरू झालं काय, तसं नाही. मग ते म्हणे आले कशा करता म्हणे जानकी मातेचा आम्हाला शोध घ्यायचा. तो संपाती म्हटला मला दूरदर्शन होत आहे आणि त्याने आपल्या डोळ्याने पाहिलं तर अशोक वाटिकेमध्ये जानकी माता बसलेल्या आहेत. पण तितक्या लांब मी उंच उड्डाण करू शकत नाही, कारण सूर्याचं दर्शन घेण्याकरता मी माझा भाऊ गेलो तर आमचे पंख जळाले म्हणे. त्यामुळे तितक्या दूरपर्यंत मी जाऊ शकत नाही. शतयोजन विस्तार आहे, म्हणजे 400 कोस आहे अंतर. बघा तुम्हाला जाता आलं तर तो जो संपाती निघून गेला आणि मग सगळेजण आपापलं बल सामर्थ्य सांगा लागले. एक जण म्हणला 100 योजन आहे का, आपलं शतयोजन 400 कोस आहे शतयोजन, तर मग मी उडी मारली तर 50 योजनापर्यंत जाईल. त्याला 50 जरी गेला तर समुद्रातच पडावं लागेल की नाही. दुसरा म्हणला मी सगळा दम लावला तर 90 जाईल वा, 10 कमीच पडेल. एक म्हणला मी 99 योजन उडी मारेल. अरे समुद्रातच पडशील ना 99 जरी गेला तरी. अंगदाने सांगितलं मी जाईल 100 योजन, पण पुन्हा मागं येण्याची माझी धमक नाही. मग आपल्यातलं कोण आहे बरं, गेलाही पाहिजे आणि जाऊन मागं यायला पाहिजे. त्या पक्षात त्यांच्या समूहामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती होता. कोण, जामवंत. आणि मग जामवंताने पाहिलं की हनुमंत तिकडं लांब बसलेला आहे. त्यांना आठवलं बाळपणी जेणे सूर्या ते धरिले. याला जन्माला आल्याबरोबर भूक लागली तर मग आईने सांगितलं पिकलेलं फळ खायचं. पण पिकलेलं कसं असतं, त्याची साल पिकलेली असते आणि सकाळचा सूर्य तसाच असतो, त्याने पिकलेलं फळ दिसतंय. जे हनुमंतरायाने उड्डाण केलं लगेच सूर्यापर्यंत, म्हणजे सूर्यापर्यंत जाऊ शकतो. तर लंका काय आहे, पण त्या हनुमंतरायाला शक्तीचा विसर पडला होता. आणि जर स्मरण करून दिलं तर शक्ती 8 होणार होती. मग त्या जामवंताने सांगितलं हनुमंतरायाला तुम्ही जाऊ शकता म्हण. कसं काय, लहानपणातच तुम्ही गेले होते, सूर्याला तुम्ही पकडलं की नाही. ते ऐकल्याबरोबर बाहुस्फुरण पाहू लागले. ज्या पर्वतावर हनुमंतराय विराजमान होते, जे उड्डाण केलं इतक्या वेगात उड्डाण केलं की त्यांच्या ताकदीमुळे ज्या पर्वतावर उभे होते तो पर्वत गेला पाताळात आणि हनुमंतराय वेगाने गेले पुढे. गुरुवारे मारुती बाबा सांगत असत पुढं गेले म्हणजे रावणाची लंका राहिली अलीकडं आणि हनुमंतराय गेले पुढच्या लंकेत. ते रावणाच्या बहिणीची लंका होती पडलंका. म्हणे मग अलीकडची लंका सोडून पुढच्या लंकेत का गेले, आपले वारकरी नाही का अलीकडचा मुक्काम सोडून पुढच्या मुक्कामाला जातात, तसे हनुमंतराय गेले. मला वेग सांगायचा, वेग हनुमंतरायाचा प्रचंड वेग आहे. त्यानंतर वायूचा वेग प्रचंड आहे आणि सगळ्यात वेग आहे गरुडाचा. प्रचंड वेग आहे गरुडाकडे. भगवंताला कुठे जायचं असेल तर प्रार्थना काय करतो आपण, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, किंवा गरुड वाहना, परमात्म्याचं वाहन गरुड आहे. आणि भक्तराज अर्जुनाच्या रथाला जुंपलेले घोडे गरुडाची जावळीचे. जावळी म्हणजे बरोबरी. वेगाच्या बाबतीमध्ये गरुडाची बरोबरी करू शकतील असे ज्ञानोबा म्हणतात. 4 प्रकारचे अश्व जुंपलेले होते. एक एक जण गरुडाची बरोबरी करू शकणारा होता. का करणार नाही गरुडाची बरोबरी, अहो गरुडाचाच मालक या रथाला चालवणारा सारथी झालेला आहे. हे गरुडाला सुद्धा मागं टाकतील इतका वेग आहे त्यांचा. जे इथं गरुडाची जावळीचे कांतले 4, ते गरुडाचा वेग सांगत असताना फक्त उदाहरण वेगा करता घ्या. असं म्हणतात की गरुडाच्या मातेचं मरण जवळ आलं. मग आता चला बाबा भगवंताचा वाहन आहे, वाहक आहे, त्यामुळे सगळेजण भेटायला यायचे. आणि मग सायंकाळी गरुड विचारायचे आईला, आई आज कोण कोण भेटायला आलं होतं. मग ती आई सांगायची एवढे जण भेटायला आले होते. एके दिवशी यम भेटायला आले.
सायंकाळी गरुडाने विचारलं, म्हणे आई आज कोण आलं? म्हणे आज एकही माणूस नाही आला, पण एकच आला म्हणे, बाकीचे कोणी नाही आले. कसा होता म्हणे? रेड्यावर बसून आला होता, हातामध्ये दंड होता, पाहिलं की भीती वाटावी असं शरीर होतं. लक्षात आलं हा यमच असेल, बहुतेक यम आज आला तर उद्या माझ्या आईचं प्राण हरण करू शकतो. त्या गरुडाने आईला पाठीवर बसवलं आणि एका रात्रीत 7 समुद्राच्या पलीकडे घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तर यम तिथं हजरच होते. यमाने ते प्राण घेऊन गेले आईचे. पण मग गरुडाने विचारलं की तुम्ही काल संध्याकाळी तिथं आले होते ना, आज सकाळी इथं कसं काय? त्या गरुडाने सांगितलं, मी तुमच्या आईचं भविष्य वाचलं आणि आईच्या कपाळावर लिहिलं होतं की हिचं मरण उद्या सकाळी ते 7 समुद्राच्या पलीकडे असणाऱ्या डोंगराच्या कपारीत आहे. तर मला हसू आलं की काय वेडा ब्रह्मदेव आहे, ही म्हातारी इथंच आहे सध्याला, 7 समुद्राचं उल्लंघन करून कसं काय जाईल ही, आणि ते पण थोड्याशा वेळामध्ये. म्हणून मला ब्रह्मदेवाचं आश्चर्य वाटलं. पण बहुतेक ती घटना इथंच घडायची होती, म्हणून ते घटना बरोबर घडली. भोग्य ते त्रिशुद्धी न चुके किंवा चतुराननाचे वाचे, काय आहाती लटके अक्षरांचे साचे. मला तोही विस्तार नाही करायचा आता. पण गरुडाचा वेग प्रचंड आहे की जो भगवंतालाही कुठे घेऊन जाऊ शकतो किंवा सप्तसमुद्राच्या पलीकडे आपल्या आईलाही पोहोचू शकतो. हे वेगवान असल्याशिवाय काम आहे का? आणि त्या वेगाची बरोबरी करणारे 4 प्रकारचे अश्वघोडे जिथं अर्जुनाच्या रथाला जुंपलेले होते. रथ कसा वाटत होता? ज्ञानोबा म्हणतात की पाखांचा मेरू जैसा रहवर. रहवर म्हणजेच काय? रथ, उत्तम रथ. नुसता रहवर शब्द नाही बरं, श्रेष्ठ अशा प्रकारचा रथ असा अर्थ घेतला त्याचा. मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी. जयाचेनी तेजे दिशा कोंदाटलिया. ज्या रथाचं तेज प्रगट झाल्यामुळे सगळ्या 10 दिशा कोंदाटून गेलेल्या होत्या, म्हणजे भरून उरलेल्या होत्या. कारण का या रथाचं अग्नीतून प्रगटीकरण झालेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा तेज त्यामध्ये आहेच. भांडार महातेजाचे रथ तेजस्वी आहेच, आणि तेजस्वी असणारे देवभक्त त्यामध्ये विराजमान आहे, म्हणून त्याचं तेज आणखीनच वाढलेलं आहे. इतकं वाढलं की तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी. ज्याच्या तेजाने संपूर्ण दिशा कोंदून गेल्या. कसा वाटत होता रथ? ज्ञानोबा म्हणतात मेरू पर्वताप्रमाणे वाटत होता. मेरू पर्वत संपूर्ण सोन्याचा आहे आणि सोन्यामध्ये तेज असतं बरं. सगळ्या धातूंचा जर आपण विचार केला तर सगळ्या धातूला थोडा कसा का होईना डाग लागू शकतो, कलंक लागतो. सोन्याला कलंकच लागत नाही. हजारो वर्ष मातीमध्ये पडून राहू द्या, सोनं खराब होत नाही बघा. धातूमध्ये सगळ्यात मान सोन्याला आहे, तेजस्वी आहे. असं म्हणतात की आपण उन्हाळ्यामध्ये माठातलं पाणी पिलं पाहिजे. माठातलं म्हणजे मातीच्या डेऱ्यातलं पाणी. त्यानंतर हिवाळ्यामध्ये सोन्याच्या भांड्यातलं पाणी पिलं पाहिजे. ऐकून तर ठेवा, फक्त ऐकून ठेवा. आणि पावसाळ्यामध्ये तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं पाहिजे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी पावसाळ्यात का प्यावं? कारण पावसाळ्यामध्ये बहुधा वातावरणामध्ये आणि पाण्यामध्ये जंतुसंसर्ग होण्याचा संबंध असतो, आणि तांब्यामध्ये कोणत्याही प्रकारे जंतू राहत नाहीत. म्हणून जुन्या काळामध्ये ना नदीमध्ये नाणं टाकायचे ना, पैसे टाकायचे, तर ते पैसे तांब्याचे असायचे. हे आपले आताचे पैसे नाही. तांब्याचे पैसे टाकले. आपले जुन्या काळातले लोक वैज्ञानिक आधाराने संपन्न होते, कारण त्यांना माहीत होतं नदीमध्ये कोणत्याही प्रकारे विषाणू, जीवाणू किंवा जंतू तयार होऊ नये याकरता स्नान केलं की तांब्याचं नाणं टाकायचं, म्हणजे पाणी शुद्ध राहिलं पाहिजे. हे त्या पाठीमागचं विज्ञान आहे. आणि आजही आपण तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं की त्यामध्ये बरेच गुणधर्म चांगले मिळतात. पावसाळ्यामध्ये पाणी प्यावं तांब्याच्या भांड्यातलं, हिवाळ्यात पाणी प्यावं सोन्याच्या भांड्यातलं, कारण हिवाळ्यामध्ये उष्णतेची गरज असते आणि सोन्यामध्ये उष्णता असते. नाही मिळालं तर सोन्याचा एखादा अलंकार, आपलं असणारं जे भांडं आहे पाण्याचं, त्या भांड्यातल्या पाण्यात सोन्याचा अलंकार टाकावा दिवसभर, आणि मग त्या संपर्काने का होईना त्या पाण्यामध्ये काही गुणधर्म मिळतात. फक्त लक्ष राहू द्यावं त्याच्यावर.
ते पाणी प्यावं. ते पाणी हिवाळ्यात चांगलं असतं आणि उन्हाळ्यामध्ये मातीच्या डेऱ्यातलं पाणी चांगलं. मला भाव काय सांगायचा आहे, सोनं तेजस्वी आहे बघा. तेजस्वी असणारं सोनं आहे आणि संपूर्ण एक मेरू पर्वत सोन्याचा आहे. बरं तो पर्वत कुठेही जाऊ शकत नाही, पण हा रथ जाऊ शकतो. म्हणून ज्ञानोबा त्याला उपमा देतात, पाखांचा म्हणजे पंख असलेला मेरू पर्वत जसा दिसावा तसा हा भक्तराज अर्जुनाचा आणि भगवंताचा रथ आहे. की पाखांचा मेरू जैसा रहवर मिरवतसे तैसा, पंखांचा मेरू पर्वत सोन्याचा जसा आहे शोभून दिसतो तसा भक्तराज अर्जुनाचा हा रथ आहे. आणि ते जे कोंदाटलिया दिशा जयाचेनी. श्लोकामध्ये काय आलेलं आहे, पांढऱ्या शुभ्रवर्णाची घोडी आणि मोठा रथ आहे. मग त्याचा अर्थ किती मोठा करायचा हे ज्ञानोबाऱ्यांच्या हातात आहे. त्यांनी फक्त सांगितले की पांढऱ्या शुभ्रवर्णाचीच घोडी आहे, पण ज्ञानोबाऱ्या म्हणतात त्यांचा वेग गरुडाच्या बरोबरीचा आहे. बरं मोठा रथ आहे तर किती मोठा आहे, जणू काही पंखाचा मेरू पर्वत असावा, तेज मोठा असावं हे ज्ञानोबाऱ्या त्या रथाचं वर्णन करतात. रथ सांगितला, रथाचा सारथी कोण आहे या पुढच्या ओळीतून ना भक्तराज अर्जुनाची श्रीमंती प्रकट होते बघा. काय ऐश्वर्य असेल ना भक्तराज अर्जुनाचं, काय ऐश्वर्य असेल. जेथ अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. ज्ञानोबारा म्हणतात त्या रथाचे गुण मी काय सांगावे तुम्हाला. जेथ ज्या रथावर कोण आहे, अश्ववाहक शब्द कसा दिलाय बरं पुढच्या ओळीमध्ये सारथ्य पण पार्थाचे, सारथी शारंग धरू शब्द वापरला की नाही. पण ज्ञानोबाऱ्यांचा या शब्दामध्ये अश्ववाहक शब्द वापरण्यामध्ये काही गूढ अर्थ आहे. सारथी शब्द वापरला तर तोही चालतो की नाही शब्द, पण शब्द तसा नाही वापरला ज्ञानोबाऱ्यांनी. शब्द काय वापरला, अश्ववाहक म्हणजे काय, घोड्यांचं संचलन करणारा. याचा अर्थ काय, युद्धावर असताना रथ चालवायचा, घोड्यांचं संचलन करायचं आणि युद्ध झालं की ती घोडी पुन्हा धुवून काढायची. अर्जुनाची घोडी धुतली अनंते हा शब्द आहे त्यातला बरं. म्हणजे चांगल्या प्रकारे घोड्यांची काळजी घ्यायची. फक्त जेव्हा प्रवासाला निघायचं तेव्हाच गाडी धुवून नाही काढायची, अगोदरसुद्धा. म्हणून अश्ववाहक शब्द वापरला. युद्धामध्ये रथाची काळजी तर घ्यायची, पण युद्ध त्या दिवसाचं संपलं की ती सगळी घोडी पुन्हा स्वच्छ धुवून काढायची. जर घोड्याच्या अंगाला जखम झाली असेल तर त्याचा उपचार परमात्म्याने करायचा. या सगळ्यांचा भाव म्हणजे अश्ववाहक आहे. कारण हे अश्व माझ्या अर्जुनाच्या रथाला जुंपलेले आहे. काय काळजी असेल देवाची, प्रेम किती असेल. ज्ञानोबाने शब्द विनाकारण नाही वापरला. म्हणजे का हो, हे अश्ववाहक शब्द ज्ञानोबाने का वापरला, त्या काळात जे अश्ववाहक होते तेच या काळामध्ये ज्ञानेश्वरी सांगत आहेत. म्हणून त्यांना जेवढा अनुभव आहे तेवढा कोणाला अनुभव आहे. जो श्रीकृष्ण परमात्मा होता की नाही तोच तर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून कदाचित ज्ञानोबरायांना द्वापार युगामध्ये आपण काही काही कामं केलेत भक्तराज अर्जुनाकरता, त्याचा संदर्भ ज्ञानोबा या ठिकाणी उल्लेखित करतात. म्हणून ज्ञानेश्वरी इतर सगळ्या टीकांपेक्षा अपूर्व टीका आहे बघा. शब्द काय वापरला, जे अश्ववाहक अर्थ तसंच केला आहे सारथी म्हणून, पण नुसत्या सारथी शब्दामध्ये नाही ना एवढा अर्थ प्रकट होत. म्हणून अश्ववाहक, घोड्यांच्या अंगाला जखम झाली तर तेल लावावं, कारण बाणं लागू शकतात ना घोड्यांना. मग त्या जखमेचा उपचार करावा, घोडी धुवून काढावी, त्यांचा खरारा करावा, कधी कधी घोड्यांची मालिशही करावी, फिरून त्यांना आणावं. ही सगळी काळजी भगवंताने घ्यावी. का, माझ्या अर्जुनाचे काय प्रेम असतं बरं का, याला म्हणतात प्रेम. म्हणजे अर्जुनावर प्रेम केले यात नवल काय हो. अर्जुनाच्या संबंधाने भगवंताचं रथावर प्रेम आहे. अर्जुनाच्या संबंधाने भगवान परमात्म्याचं त्या घोड्यावर सुद्धा प्रेम आहे. आणि काय घोडे भाग्यवान असतील की जे भगवंताने त्यांची सेवा करावी. आणि भगवंताची नम्रता प्रकट होते यातून, भक्त वत्सलता प्रकट होते की माझ्या भक्ताकरता मी काहीही करू शकतो, काहीसुद्धा. जर पत्रावळ्या काढण्याचं काम आलं तर उष्ट्या पत्रावळ्या काढणार. घोड्यांना स्नान घालायचा प्रसंग आला
तरी पण स्नानही घालणार फक्त माझ्या भक्ताकरता. जेथ अश्ववाहक आपण. भगवान म्हणू शकले असते ना की अर्जुना मला 2-3 दिवस जमेल बघ पहिल्यांदा, किंवा मी शेवटी काल्यापर्यंत येईल, सुरुवातीला मी सात्विकेला पाठवतो असं भगवान म्हटले असते की नाही. सात्विकी भगवंताचा सारथी आहे, पण नाही, आपण शब्द वापरला. जेथ अश्ववाहक, आपल्या मोबदल्यामध्ये दुसरा नाही, आपल्या जागी दुसरा सेवक नाही, आपण स्वतः. कारण ही सेवा संधी मिळाली आपल्याला सेवेची, म्हणून जेथ अश्ववाहक आपण स्वतः. पण परमात्मा गरीब असेल, गरीब वैकुंठीचा राणा जाण. राजा आहे राजा. राजा म्हणजे सामान्य राजा नाही, आपला राजा मृत्यूलोकातला राजा असतो. शब्द किती गोड वापरला, मृत्यूलोकातला राजा. त्याला भीती फार मोठी आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ राजा आहे स्वर्गातला. त्याला काय म्हणतात, देवांचा इंद्र म्हणून देवेंद्र स्वर्गातला राजा आहे. त्याच्यापेक्षा पुढचा राजा आहे सत्यलोकातला ब्रह्मदेव. त्यापेक्षा मोठा राजा कैलास पर्वतातला भगवान शंकर. आणि सगळ्यात मोठा राजा वैकुंठातला. सगळ्यात मोठा आहे वैकुंठ. आणि त्या वैकुंठाचा असणारा राजा भक्तराज अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करतोय. किती श्रीमंत व्यक्ती असेल. आपल्यासारखा एखादा कीर्तनकार एखाद्या गावात गेला आणि त्या गावातला सरपंच जर आपली गाडी चालवू लागला, तो लोकांना महाराजांचं काय वजन आहे, सरपंच गाडी चालवतोय. कधी कधी आमदार खासदार गाडी चालवतात की नाही, आणि शेजारी बसण्याचा आपल्याला योग आला, तसं येणार नाही आपल्याला आणि येऊही नाही. आला तर हा योग यावा, वैकुंठीचा राणा जाण. सामान्य मंत्री किंवा सामान्य देशातला राजा जर आपलं वाहन चालवत असेल तर आपलं किंमत किती वाढते. आणि इथं सामान्य आहे का सारथी, वैकुंठाचा राजा तो भक्तराज अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करतो आहे. श्रीमंत आहे भक्त बरं. म्हणून कधी सामान्य लोकांनी भक्ताला सामान्यपणे लेखूच नाही. भक्त दिसायला जरी सामान्य असेल तर भक्ताचं ऐश्वर फार मोठं असतं. भक्त ते प्रगट करत नाही. सगळ्यात मोठा राजा आहे वैकुंठातला परमात्मा, श्रीकृष्ण परमात्मा. म्हणून ज्ञानोबांनी शब्द मुद्दाम वापरला बरं. तो भगवान परमात्म्याला तो द्वारकेत आहे. द्वारकेचा राणा हे हरिपाठात आहे, तर म्हणून द्वारकेपर्यंत सीमित नाही. किंवा श्रीकृष्ण परमात्मा साक्षात वैकुंठामध्ये असणारा विष्णू परमात्माचा आहे. याचा उल्लेख करण्याकरता वैकुंठाचा उल्लेख केला. वैकुंठीचा राणा तो या ठिकाणी स्वतः अश्ववाहक झाला हो. म्हणजे देवाची किती नम्रता आहे. आपल्यासारखा म्हणला असतं, अरे अरे मी तर माझी विद्यार्थी, मला सांगतो मीठ वाढा, असं चालतं का म्हणे. त्याला का माझं स्टेटस काय आहे, मी वैकुंठीचा राणा आहे आणि मला अश्ववाहकाचं काम नाही. नाही, भक्तासाठी परमात्मा कितीसुद्धा लहान होऊ शकतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविती इच्छा. आपल्या भक्तासाठी परमात्मा काहीसुद्धा होऊ शकतो. त्या रथाचे गुण काय वर्णू. ज्ञानोबारा म्हणतात, त्या रथांच्या गुणांचं मी काय वर्णन करावं. रथाच्या ठिकाणी काय काय गुण असतात. रथ हा स्थिर असावा. त्यानंतर रथ हा सुरक्षेने संपन्न असावा. त्या रथामध्ये शस्त्र आणि अस्त्र साठविण्याकरता विपुल प्रमाणामध्ये जागा असावी. हे सगळे रथामध्ये गुण असावे लागतात बरं. कारण जर रथ अडकून बसला, कल्पना करा युद्ध करायचं आहे, आणि रथ जर जागेवर फसला तर युद्ध करता येणार नाही. त्या कर्णाचा रथ फसलेला होता बघा. युद्ध करायला प्रारंभ केला त्याने, पण त्याच्याकडून चुकून एक बाण गायीला लागला होता. आणि गाय साक्षात पृथ्वीचं स्वरूप आहे. त्याने तो शब्दवेधी बाण मारला गेला असेल, मुद्दामच मारला असं त्याचा अर्थ नाही आहे, पण मारला गेला. पण गायीला लागला ना, मग त्या गायीच्या मनातून त्याच्याकरता एक शाप बाहेर प्रकट झाला की ऐन प्रसंगाला पृथ्वी तुला सहाय्य करणार नाही. जेव्हा बिकट प्रसंग आला तेव्हा जो कर्णाचा रथ आहे ना, तो रथ जमिनीमध्ये घुसला, अडकून बसला किंवा फसला, पण काढता येईना. रथ अशा प्रसंगाला फसू नये. फसला रथ जर काढता पण आला पाहिजे, पण तो निघेनाच. म्हणजे रथामध्ये गुण असावे लागतात. तो जमिनीमध्ये फसून राहू नये. म्हणजे वजनाने हलकाही असावा, वेगामध्ये प्रचंड वेगवान असावा, सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुरक्षित असावा, आणि अस्त्र शस्त्र ठेवण्याकरता
विपुल प्रमाणामध्ये जागा असावी. ज्ञानोबा म्हणतात जेथ अश्ववाहक स्वतः वैकुंठ दिश परमात्मा विराजमान झाला आहे, त्या रथाचे गुण मी तुम्हाला काय वर्णन करून सांगावे, पण तरी सांगा ना ज्ञानोबाराय. मग रथाच्या गुणाकरता पताका चांगली असावी, ध्वजस्तंभ असावा, रथामध्ये सारथी चांगला असावा, रथी चांगला असावा. कोण कोण आहे सारथी, आणखीन काही विचार आहे, तो विचार आपल्याला करायचा, पण तो आज नाही, तो विचार आपण उद्या करू. पुंडली गौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान